गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या छानशा मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, मस्त अशा माझ्या लड्डूच्या सकाळ सकाळ छान कसरती चालू आहेत. खरं तर ना, सकाळी प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे, हे प्राण्यांकडून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. तर चला, लड्डूच्या तर गमती जमती अशा चालूच राहणार आहेत. आज माझ्या मुलींच्या टिफिनसाठी मस्त अशी कुरडईची भाजी बनवणार आहे. कुरडईची भाजी बनवण्यासाठी हा जो कुरडईचा भुगा होता तो पाण्यामध्ये छान असा ओला करून ठेवलाय थोडासा. आणि मस्त असा मीडियम साईजचा एक कांदासुद्धा बारीक कट करून घेतलाय. इथं ना गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली होती. पोहे खाण्याचे 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकून घेतली. आणि खरं तर ना, माझ्याकडून आज भाजी करताना थोडीशी चूक झाली, पण अशी काही मोठी नव्हती. काय चूक झाली तर जिरी आणि मोहरी टाकल्यानंतर मला याच्यामध्ये कांदा टाकायचा होता. पण सकाळची टिफिनची गडबड एवढी की त्या गडबडीमध्ये मी अगोदर लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेतली. काही हरकत नाही, आपल्या चवीत काही बदल होणार नाही. मस्त असा बघा, आता 2 ते 3 मिनिटासाठी कांदा भाजून घेणार आहे. माझ्यासारखं सगळ्यात ताईंची सकाळ सकाळी धांदल ही उडतच असणार. आणि या धांदलीत कधीतरी कुठल्या तरी रेसिपीमध्ये असं मागं पुढं होतच राहतं. चला, तुमच्याशी गप्पा मारत मारत मस्त असा कांदा भाजून झाला. आणि खरं तर यूट्यूब फॅमिलीकडून बऱ्याच गोष्टी मला शिकण्यासाठी मिळत असतात. त्यातलीच ही एक टिप मला आपल्या यूट्यूबच्या ताईंनी सांगितली की कांदा किंवा टमाटर जर तू कुठल्या भाजीला घालत असशील ना, तर ते लवकर भाजण्यासाठी तू त्याच्यामध्ये मीठ टाकत जा, म्हणजे तो कांदा लवकर भाजला जाईल. आणि बघा, मस्त असा कांदा भाजून झाला. मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद टाकली आणि साठवणीचं काळं तिखट पोहे खाण्याचा 1 चमचा टाकून घेतलं. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळं तिखट टाकून घ्या किंवा चटणी टाकून घ्या. आणि बघा, मस्त कांदा परतेपर्यंत हा कुरडईचा भुगा सुद्धा मस्त असा मऊ झाला होता. आणि आता हा कुरडईचा सगळा भिजलेला भुगा त्याच्यात टाकून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे सगळं 2 ते 3 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचे. खरं तर ना, तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले तर मी अगोदर ना कांदा भाजला की त्याच्यात पाणी ओतायचे आणि त्याच्यात सुक्का कुरडईचा भुगा टाकायचे आणि त्या पद्धतीने शिजवून घ्यायचे. पण ही पण एक ट्रिक मला आपल्या यूट्यूब फॅमिलीमधील मेंबरनीच सांगितली की अगोदर कुरडईचा भुगा जो आहे तो भिजवून घ्यायचा. तर कशी वाटली आजची मस्त अशी ही गावरान रेसिपी कुरडईच्या भुग्याची? आणि तुम्ही ही भाजी करता का कुरडईच्या भुग्याची, हे मला कमेंट करून नक्की सांगायचं. आणि बघा, आम्ही सोलापुरी भागातली लोक म्हटलं की आम्हाला भाजीमध्ये शेंगादाण्याचा कूट हा लागतोच. त्यामुळे मस्त असा जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आणि हा कुरडईचा भुगा मस्त असा मिक्स केला. कसा वाटला आजचा मिनी व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.